बीड शहरात एसटी आरक्षणासाठी सोमवारी दुपारी बंजारा समाजाचा मोर्चा निघाला। माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे देखील या मोर्चात सहभागी झाले। भाषण करताना यावेळी धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारी एकच असल्याचं वक्तव्य केलं आणि एका नव्या वादाला सुरुवात झाली। बंजारा समाजाच्या त्या सभेतच भाषण सुरू असताना बंजारा समाजातील काही मोर्चेकरांनी मुंडेंविरोधात घोषणाबाजी केली। मुंडेंनी शब्द मागे घ्यावे अशी मागणी बंजारा समाजातील काही तरुणांनी केली। हा सगळा वाद ज्या वक्तव्यामुळे झाला, मुंडेंचं ते वक्तव्य नेमकं काय होतं, त्यानंतर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण नेमकं काय आहे तेही पाहूयात। समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। काळकुटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो वेगळंच आहे का? माझ्या कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे। हा माझा व्यक्तिगत लढा। माझ्यासारखा नशीबवान मीच आहे। राज्यमंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं। आज मंत्री नाही म्हणून येत आलं, पण नशीबवान यासाठी आहे की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं, याच्यासारखं नशीब दुसरं। एक लक्षात घ्या, कुणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे। मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। त्यामुळं लक्षात घ्या की कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना, काहीतरी झालं पाहिजे ना, त्याच्याशिवाय तुमचा TRP वाढत नाही। तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात। आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक, त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना वंजारा एक अशा संबंधित विषय आहे, कारण आम्ही भटके आहोत। साधारणतः सुरुवातीच्या पावसात सरसकट एकदा क्षेत्र आलं, सरसकट क्षेत्र ज्यावेळेस राज्याकडे जाईल त्यावेळेस सरसकट मदत सुद्धा यांना मिळेल।